नमस्कार. मी आपला मित्र कवी इंजिनियर विकी कांबळे. आज मी आपल्याशी अतिशय गंभीर अशा विषयांवर चर्चा करतोय, तो म्हणजे प्रदूषण. मग ते कोणतंही असेल, हवा असेल, पाणी असेल, मृदा असेल किंवा ध्वनी. नुकत्याच आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबई, दिल्ली, पुण्यासारख्या महानगरांमध्ये हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याची कारणही तशीच आहेत. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणामध्ये, दिवाळी कसली, दिवाळच म्हणायला हवे, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता इतकी खालावली की त्यामुळे श्वसनाचे विकार होत आहेत. त्याबरोबर हृदयाचे, बालकांमध्ये, ज्येष्ठांमध्ये अतिशय गंभीर आजारांना आपण फेस करत आहोत. याची बरीच कारण आहेत. समाजात वाढतं औद्योगिकरण असेल, त्याचबरोबर वाढती वाहतुकीची साधनं असतील, तसेच विविध बांधकाम प्रकल्पांमुळे होणारे हवा प्रदूषण असेल, त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता केंद्र जवळपास 13 आहेत, पण त्यापैकी 4 प्रकल्प केंद्र बंद आहेत. त्यामुळे याची आकडेवारी याबाबत शंकाच निर्माण होतात, किंबहुना त्या अविश्वासार्हच ठरतात. यावर उपाय काय? त्यासाठी आपणास आपली इच्छाशक्ती आणि आपली सजगता या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण निसर्ग दिवसेंदिवस 11 रूप धारण करतोय. मानवाची वाढती महत्वाकांक्षा, लोभ, हव्यास, निसर्गाला ओरबाडून खाण्याची वृत्ती, अशी बरेच कारण यास कारणीभूत आहेत. तर ही समस्या आपणच निर्माण केली आहे, त्यावर उपायही आपणच शोधला पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो? तर जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. जी काय प्रकल्प निर्मिती होते आहे, त्या प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक यंत्रणा राबवली पाहिजे. ते बांधकाम प्रकल्पांमध्ये, शिवाय जे औद्योगिकरणातील केमिकल मिश्रित पाणी असतं, ते डायरेक्ट नद्यांमध्ये न सोडता प्रक्रिया करून ते नद्यांमध्ये सोडलं पाहिजे. त्यामुळे जलप्रदूषण थांबवता येईल. वेगवेगळ्या सण उत्सवांमध्ये जे काय हल्ली संस्कृतीच्या नावाखाली अनावश्यकरित्या डीजेचा भडीमार केला जातो, त्याच्या दणदणाटामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे कानाचे विकार, हृदयाचे विकार, असे अनेक विकार होत आहेत. त्यामुळे या गोष्टींवर आपण पाबंदी लावली पाहिजे. झाडे, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, जेणेकरून जमिनीची धूप होणार नाही, हवा स्वच्छ राहील. नाहीतर याचे गंभीर परिणाम आपल्याबरोबरच आपल्या भावी पिढ्यांना भोगावे लागतील. नाहीतर एक वेळ अशी येईल की पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आपल्याला फिरण्याची वेळ येईल. ती वेळ टाळायची असेल तर आता सजग होणं गरजेचं आहे. त्याबद्दल आपण नक्कीच प्रयत्न करूया. व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक, कमेंट, शेअर करा. आपल्या स्पीकअप नाऊ या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला मिळत जातील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.